सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्रात भटक्या जनावरांवर विशेष कारवाई. 14 घोडे पकडून कोंडवाड्यात ठेवले. सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रात भटक्या जनावरांमुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीचा तसेच अपघाताचा धोका लक्षात घेता महापालिका प्रशासनाने भटक्या जनावरांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर आज 14 भटके घोडे पकडून कोंडवाड्यात ठेवण्यात आले. ही कारवाई उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक आयुक्त तथा मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सांगावकर, मुख्य स्वच्छता निरीक्षक याकूब मद्रासी, अधिकारी अतुल आठवले व नागार्जुन मद्रासी यांच्या पथकाने केली. पकडलेल्या घोड्यांच्या देखभालीवर होणारा दैनंदिन खर्च संबंधित मालकांकडून वसूल करण्याच्या सूचना उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिल्यात. तसेच घोड्याच्या मालकांनी योग्य ती खबरदारी घेतली नाही तर त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलंय. महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी या मोहिमेच्या अनुषंगाने दिलेल्या सूचनानुसार नागरिकांच्या जीवितास धोका पोहोचवणाऱ्या गायी, कुत्रे, घोडे व अन्य जनावरांना मोकळे सोडणाऱ्या मालकांवर गुन्हे दाखल केले जातील. तिन्ही शहरांमध्ये भटक्या जनावरांवर सातत्याने कारवाई करण्यात येणार आहे. मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर प्रास्ताविक कारवाई केली जाईल. मनपा क्षेत्रात भटकीत जनावरे सोडणाऱ्यांवर कडक कारवाई करणार. मालकांवर गुन्हे दाखल करण्याबाबत यापूर्वीच सूचना दिल्या आहेत. आता लक्ष ठेवून कारवाई केली जाईल असं माननीय सत्यम गांधी आयुक्त सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका यांनी युवाग्राम 24 न्यूजशी बोलताना माहिती दिली आहे. महापालिकेच्या या पावलामुळे रस्त्यावर बसणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार असून अपघाताचा धोका कमी होणार आहे.